नवरा किती विश्वास होता माझा याच्यावर, अति विश्वास होता, पण शेवटी त्याने विश्वासघात केलाच विश्वासघात. मला ना हे संसारच नाही करायचा आहे. काय फायदा आहे एवढं हे करून? हां, वेळेत जेवण, वेळेत सगळे कपडे धुवा, लत्ते धुवा. बापरे, वाटलं नव्हतं मला कधी एवढा मोठा धोका देतील म्हणून. एवढी कशी येडी मी की गावात एवढी मोठी त्याच्या नावाची चर्चा होणी माझ्या कानावर नाही आहे. मला तर जगायचंच नाही आहे. मी पक्का आज जीव देणार आहे. नाहीच करायचं आहे मला हा संसार. काय करते का बरं रडवाळी? नाही काय झालं? काय नाही. हा, एकटे रडत येईन काय म्हणते? हा, काय नवऱ्याने हाण मार केली काय? का हाणमार करणार आहे ते? का बरं? लय वैतागले भाऊ मी. ते आज वाटतं ना जीवन जगूच नाही. आज वाटतं एखाद्या एरीत उडी मारावं. ए येडी, असं जेवाचं काय करत असते का? आज नाही तर उद्या सुधरेल तो. हा, आता कोणती सुधारायची वाट आहे भाऊ? एका सोबत, दुसऱ्या सोबत, तिसऱ्या सोबत किती दिवस चालणार आहे तुम्ही सांगा? नाही काही नाही. अहो, बघ माहेराला बी जायचं असलं की त्याची पाया पडायला लागतं म्हणून माहेराला घेऊन जा. काही नाही. बघ, हा? 4 दिवस सासूचे, 4 दिवस सोनाचे राहते आहे. कवर त्याची नव्हती राहणार आहे. आपण तो थोडा समज तो ताब्याती. हा, कवर बरोबर राहते माणसाची. हा, पण एवढं बी नाही हो भाऊ, मी बायको आहे ना त्याची. नाही नाही, तू बायको आहे मान्य आहे मला. एवढा मोठा विश्वासघात. हे बघ, त्याला तो नाद लागला किंवा काय लागलं ना तर त्याचा दोष नाही तो. तुला एक सांगतो, पण आता ते काय राहते माणसाचे, ते थोड्या दिवस मजा करायचे दिवस राहते. किती दिवस मजा राहते? थोड्या दिवस राहते. नंतर तो ताब्यात आल्यावर तो सुधरेल. पण तोही थोडंसं लक्ष द्यायचं त्याच्याकडे. तो तर काय ऐकत नाही, मला माहिती. तो दारू किती लक्ष देऊ तुम्ही सांगा बरं? तो ती दारू- बायको म्हणून कधी असं मलाही सांगा, बायको म्हणून कधी जवळ आले का? पाहिलं का तुम्ही? हा, कधी 2 शब्द येऊन आम्हाला दोघांवर बायकोंना बसताना बोलताना पाहिलं तुम्ही? नाही, कधी कधीच नाही, कधीच कधी नाही. एक विचार पाहिला तुम्ही? फक्त एखादं मौल करा फारकं नुसतं काम करत राहायचं. म्हणजे मग आता विचार नाहीच आहे त्याच्या डोक्यामध्ये, खरंच नाहीये. हे बघ, मी त्याला वाटलं समजून सांगतो आणि तुलाही समजून सांगू राहिलो. मा काम कसं आहे बाई, कोणाचं वाईट करायचं नाही राहत. हे मा ध्येय राहतं स्वतःचा. कारण काय बाई, हे बाई, तू एक तर बाई माणूस आहे. तुम्हाला आज लेकरं बाळे ते उन्हात पडतील. तो जर जीव दिला तर तो काय दादा माणूस आहे. तो जाईल 4-8 दिवसांना किंवा महिन्यानं लगेच बायको करू शकतोय तो. बरोबर? तो जीवानं जाशील. मग त्यापेक्षा आपला जीव कायला मग याच्यात घालायचा? त्यापेक्षा आपणही सुद्धा कमराला साडी खोसायची, दाना काम करायचं, पोटाला पोटभर खायचं, त्याच्यावर कायला बसून राहायचं आपण. हां, बरं आहे की नाही? जाय बाबा, वरून सांगायचं आहे बाबा तुला काय लागेल ते उद्योग करायचं ते कर. तुला नाही जेवढी सण होत भाऊ, तुम्हाला सांगू का? तुला जेवढी दारू पी तेवढी दारू पी. बाई मग सगळं तो एक दिवस तो मनाला चांगला विचार करेल. त्याला आपली बायको मनापासून म्हणती तर तुला जवळ मजा करायची तवर मजा कर, जवळ दारू प्यायची तवर दारू पे, जवळ तुला लफडे करायचे तवर लफडे कर, जवळ तुला नांगा नाच करायचं तवर कर. एक दिवस त्याला आठवेल का आपली बायको आपल्याला काय म्हणत होती म्हणून. एक ध्यानात ठेव. तो परत तो आला आहे ना एकदम जवळ येईल. डायरेक्ट तू जीवाचं काही करू नको. आणि मा शब्द ध्यानात ठेव का बाबराव काय म्हणत होते म्हणून. हां, समजलं का तुला? हो. हां, मी असं एकटं यायचं आणि रडायचं, पोरायला आपल्या जेव घालायचं, स्वयंपाक पाणी करायचा, पोटाला खायचं, कामधंदा करायचा, संपला विषय. काय आला डोक्यात विचार घ्यायचा तो रव हां. असे जगात नाही, असे जगात किती लोक आहे. कोणी ॲक्सिडेंट मरतं, कोण दारू पिऊन मेले, कोणी खून केले, किती बारा भानगडी होत्या गावामध्ये, रस्त्यावर होते आहे. बरं आहे की नाही? तरी तो नवरा आहे ना, पेतय खाते लफडे करते, पण ते थोडे दिवस करेल, लई दिवस नाही करणार. त्याच्या का पैसा पाणी कुठून येतो सांग? हां, जमीन जागा ओपली की त्यानं काही? नाही, जमीन गिमीन नाही उभे. आणि मग एवढा किती हुशार येतो सांग बरं. मग त्याला कळत आहे ना, जमीन जर ओपली तर आपल्या पोराला काय राहील. आहे की एवढं नाही? समजत काऊन नाही द्यायला की आपल्या बायकोशिवाय पण मग दुसरीकडे बी काहीच नाही ना. अरे ते बरोबर आहे, पण बाय लोक हे काही तोडून नेणार नाही त्याच्यावाले. आणि तो काही येडा नाही. फक्त तो नशेत राहतो, नशेमध्ये असल्यामुळे ना मग ते जात असेल या अंग ते अंग बायको दुसरं काय आहे. हां, नाही बाय, तसं काही गोष्ट असेल तर मी त्यालाही समजून सांगतो, तुलाही समजून सांगितलं आहे. याच्यावर तू आहे ना फक्त शांत राह, वचवच करू नको. आल्यावर त्याला वरून आला का घरात 2 घास जेवण करा म्हणावा. जेवायच्या स्थितीत नसलं तर डायरेक्ट त्याला झोपी लावायचं. सकाळी उठला का आंघोळ पांघोळ घालायची, चहा पाणी करायचं आणि तो निघाला का जाऊन जायचं. परत म्हणायचं नाही का कुठं चालले म्हणून. आपण हटकायचं सुद्धा नाही.
मग तो विचार करेल का मनाला काय अर्थ आयला आपण नुसतं रोज दारू पिऊन येतो हे करतो घरी येऊन धिंगाणा करतो किंवा काय करतो पण बायको आपल्याला शब्द बोलत नाही हां पण करतील ना ते विचार. ओ एक दिवस विचार करेल तुला मला बोलण्याचं ध्यान येईल का आपल्याला बाबरावने काय मंत्र दिलता म्हणून. देव हां करो ते दिवस लवकर येऊ. येईल येईल ये तू देवाजवळ अपेक्षाही करू नको काहीच करू नको तो स्वतःच येणार आणि स्वतःच ते करणार. हां त्या काजावर दगड ठेवून राहते तुम्ही बस म्हणताय ना. हो तुला घरी येऊन हानमार नाही ना करीत नाही अरे मी एवढं तर कळत आहे ना हानमार नाही करीत म्हटलं विषय काय मग तुला लागत आहे तरी काय 2 घास पोटाला खायचे कामधंदा करायचा पोरा स्वराला जेव खाऊ घालायचं बाई काय करायचं तुला दुसरं हां पण अहो जोरात बोलायची बी हिंमत नाही हो. हां आणि तू जोरात बोलायला जावं तर तो नशेच राहतो हो मग तो टाकेल तो टोला तुझ्या हां. टोल्याची नाही परत लागला टोला टाला म्हणजे गेला का तो जीव. लय अवघड माणूस आहे तुला अवघड हां माणूस मग आहे. त्यापेक्षा आहे ना बाई शांतता धरायची जसा वागेल तसा वागून जायचा परत त्याला फिरून बोलायचं नाही काही म्हणायचंच नाही. हां हो बस चालू का हो हो. मी ना रानात चाललोय मोटर चालू करायला. मला पण यायचंय तिकडे चला. कुठं तिकडे यायचंय नाही मला. ना तिकडे खाली त्यात तू ती मोटर पाहते एकदा मला मोटर नाही रे बाई तू माझं सांगा नको येऊ तर तो नवऱ्याने जर पाहिलं येताना कोण तर म्हणशील बाबराव शंकाला गेली त्यावेळेस तू ये ना तू नंतर जाईन मी मला आज मोटर चालू करायला जाऊ दे अगोदर. हां बरं हां किती भांड्याचा राडा हा सकाळपासून भांडे पडले माशा लागू राहिले त्याला पार जेवतात तर परत 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 पाणी टाकून ठेवत नीट नुसतं कुठे गेले बाबूराव बाहेर गेले का हो? बाहेर हा घरी थांबतीच नसे मामा अहो मग आता कामं असतात मळ्यात वगैरे ते घरचे कामं दारचे कामं मग म्हणजे घरच्या कामापेक्षा त्यांना दारचे कामं जास्ती बस मग आता मळ्यातली कामं करावंच लागतं ना काय म्हणत होते नाही नाही तेच म्हणलो कुठे गेले फक्त नाव माळ्याचं आणि गाव काढायचं म्हणजे तुम्हाला माहिती नाही नाही मला नाही काय माहिती मला वाटतं तुम्हाला माहिती असं पक्कन अहो काहीच माहित नाही मला सगळं गावाला माहिती तुम्हाला माहिती नाही नेमकं काय आहे ते तरी मला कळू द्या ना माहिती नाही ह खानदानीची राहील तू खानदानीची म्हणून संसार केला म्हणजे खानदानीची लेकरू असलं ना हा ते संसार करतं संसार आपण तुम्ही मला सोयीचं सांगा काय झालं ते अख्ख्या गावाला सण व्हायना तू एकटी सण करते म्हणलेला याच्या अर्थी तुझ्या नावाच्या पाठीवर हात आहेच तुम्ही असं मला उलट पालट नका बोल मला काहीच कळत नाहीये नीट मला सांगा काय झाले ते हां नीट सांगा नीट सांग म्हणजे तुम्ही घुमून फिरून नका सांगू म्हणजे तुझ्या सल्ल्याला चालू आहे का त्याच्या मनात सल्ल्यानं चालू आहे पण काय सल्ल्याने काय बरं चालू एवढ्या मोठ्या वस्तू घेतल्या मग तो घरातून पैसे दिले का ती त्यानंच केली तिकडे का काय वावर बिवर उभले कुठं वस्तू घेतल्या तुला माहिती नाही नाही तुम्ही तर सांगत होते ना माहिती नाही आपण कुठं वस्तू घेतल्या तुमच्या गळ्यात लई बारीक पोत आहे. हा मग दुसऱ्याच्या गळ्यात एवढी जाड पोत दुसऱ्याच्या कोणाच्या तुला माहिती नाही नाही ठकीच्या हा ठकीच्या आणि कोणी केली तुझ्या नवऱ्यानं काय बोलता तुम्ही काय आहे का नाही तुम्हाला तरी मला माहीतच होतं तू शेवट नवऱ्याचीच बाजू घेणार आहे किती काय म्हणलं ना हा तुला नवरा तो आपरुकच आहे पण मी म्हणते माझ्या नवऱ्याचं सकाळी सकाळी चावळायला तुम्हाला काही वाटतं का नाही एखाद्या बाईना हा तुझ्या ठिकाणी दुसऱ्याची कवा तिथे शेंदूर घालून निघून गेली असती त्याच्यामुळे आहेच काय एवढं तू काय त्यापेक्षा थांबली आपण तुम्ही आमचं घर फोडायला आले का काय घरने त्यानं सगळं ठेकेला वाटून दिले ठेकेला कोण म्हटलं असं तुला काय माहिती जेवढा दुधाचा पागर येतो का ठेकेच्या घरी जातो निम दूध ठेकेच्या घरी जातं तेलाचा डबा ठेकेच्या घरी जातो शेंगदाण्याचा काटा ठेकेच्या घरी जातो तुम्ही बघितलंय का मी काय डोळ्याला पाहतो मला वाटलं तू घेऊन तिथे काय फिक्स तुम्ही बघितलंय ना रोज डोळ्याला पाहतोय म्हणा बरं थांबा आता एवढं तुम्ही जर सांगताय ना आता त्या माणसाला घरी येऊ द्या नाही तो काळीज लय मोठं म्हणून तो दमदारला एखादी बाईना नसता दमदारला कधी त्याची गच्चीदार माणसात आणलं असतं तुझ्या ठिकाणी माय बायको जर व्हाय ना अरे अंगात कापडा नाही तर तुला कापडा दे ना पारती ना मंदिरापुढं माय दिंड काढली असती आणि तू आहे बसली जागेवरच बाई मी म्हणते माणूस कष्ट करतो माझा किती कष्ट माणूस आहे एक दिवस घरी थांबत नाही नेहमी करतो बाहेर फक्त माळ्यामध्ये जातो बस तिच्या माळ्यात जातो तुमच्या माळ्यामध्ये काय सगळा काँग्रेस आहे तू तर जाऊन पाहिजे का माळ्यामध्ये
आता एक कधी कधीच गेली मी तर ते ठकी वगैरे काही दिसत नाही मला. हं? ठकी तर काही दिसत काय केलं लगेच तुला पाहिलं लपून बसती एवढं पुरती. हा का? आणि तू गेली का झाली एकत्र बरं. म्हणजे मी नसतानाही चालले वाटतं त्यांचे. 1.5 बिघा वावर गेलं, 1.5 बिघा ठकी पाहिजे, 1.5 बिघा वावर. विकला? मग तुला काय म्हणता तुम्ही? तुला माहिती नाही. काय बोलू राहिले खरंच का काय? अरे त्या मागच्या परत आम्हाला ठेके जावा दिवस गेले ना, ठेकेचं नावावर वारून किती दिवस झाले. भरपूर दिवस झाले. हा तिला गेले ते दिवस तिथं तर ते पोरे पडा ना आणि मग ते त्यांना वाढवता येईना वावर घातलं तुझ्या नवऱ्यानं 1.5 बिघा. बाई या माणसानं मला सांगितलं नाही 1.5 बिघा वावर गेलंय. बघ आणि ते तर म्हणे मी वावरातच चेन मळ्यातच चेन काम करतोय. तुला काय माहितीये का? मग तोच तिथं वावर वाट्यानं करतोय. आता वावर तुमच्या ठेक्यानं घेतलं ना हा वाट्यानं करतोय. म्हणजे लोकांकडं वावर वाटण करायला जातात. 9 पोते गहू ठेकीच्या घरी नेऊन दिले, 9 पोते. 9 पोते? आणि तू रेशनच्या खाती. अहो मला दळण करून करून रेशनचे पार मानपाट एक होती माझी आणि रेशनचे गहू आणते दळून मी. धरला बाय तो दम धरला, दुसऱ्या बायनं नसतं दम धरला. खानदानी लवकर म्हणावं याला. घरीच होते त्या माणसाला. आता मला काय वाटलं तुझा सपोर्ट आहे म्हणून त्याचं चाललाय खेळ. अहो कोणती बाई अशी नवऱ्याला सपोर्ट करणारी का लोकांचे घर भर म्हणून? हं? लोकांचे घर भरायला. आता तुला सांगायचं जर गेलं ठक्के जागा परपंच त्याच्यावर बकुलच्या पोरं शिक्षण त्याच्यावर चालू आहे. हा एवढं करू राहिला हा माणूस? हा शांती कामाला त्यानंच लावली. हा हा आणि आणून आधीला हॉटेल टाकून दिलं त्यांना. भाई एवढं हे माणूस करतो मला तर काहीच हा. माहित नाही. एवढं हॉटेल टाकलं हे केलं ते केलं. गजरीला शेळ्या घेऊन दिल्या त्यांना. हा 2-4 शेळ्या घेऊन दिल्या. शाळा पण घेऊन दिल्या. हा बाई आणि मला तर कधी एका चहाचं दूध पण आणत नाही. आणि तो आहे ना राधीच्या हॉटेलला गल्ल्यावर बसला राहतो गल्ल्यावर. हा का? हा गल्ला सांभाळ मग ते गल्ला कुठे जातो? गाला जमा करून तिच्या काही देतो तो. घरी नाही आणत नाही. मग तेच म्हणते ना 1 रुपया घरी नाही दिसला मला कधी. मग तुम्ही गल्ल्यावर म्हणताय. वरच्या वर त्याला 50 रुपयाला फसवली राधी. 50 रुपये देऊन का? हा पहिलं वाघ भांडवल आहे ना 50 रुपये दिलं वरगण्या काढल्या 50 रुपये आणि मग हॉटेल उभं केलं. हो आता मला काहीच सांगू नका. मला लय टेन्शन आलं. आता या माणसाला घरी येऊ द्या फक्त. त्याची चटणीच करते मी direct. घरात गोष्ट नाही देऊ नको घरीच्या आणि घराच्या बाहेरच्या हाकल त्याला. थांबा आता त्याला घरीच येऊ द्या. मला असं टेन्शन आलं ना का असं वाटत तो आला का त्याचा नरडच दाबते मी आता. तुम्ही ये ना तुम्ही तुमच्या कामाला जा. आणि बर. तुम्ही मला म्हणजे भेटले का काय असं त्या माणसाला कळालंच नाही नाही. नाही 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 मी आलो हे सांगू नका. नाही नाही मी सांगणारच ते नाही. उगे तो करी मागरो जाळ जाऊन. रात्रीतून नाही तर याला मारूनच टाकते आज मी. नाही आता मारून येऊ द्या. टाकलं तर चाल म्हणा फक्त माझं नाव नको सांगू. आम्ही तुमचं नाव नाही सांगत आणि तुम्ही भेटले म्हणून आले माझ्या मारून जर घरापर्यंत. टाकलं तर सोन्यावर पिवळं होईन भाऊ. अहो काय मारून टाकणार आहे का मी? असं मुदामून रागा संतापात बोलते तर तुम्ही तर डायरेक्ट मला मारून टाका म्हणताय. बाकीचा खर्च पाणी माही मी उचली लागलं तर तुला ठेवू नको कारण त्यांना लय नगेना चालवलाय. आता किती नंगानाच चालवला ना. आता घरी होते मी काढतेच नंगानाच. जाऊ का मग? हा जा. पाहतेच आता या माणसाकडे घरी आल्यावर चांगलं असं चुनट्याच्या आलेलं चांगली चटणी मिरची करते मी. आणि आहे ना लसण घालून आहे ना चांगलं हे करते. येऊ दे घरी त्या बाबाला. आता भांडे देते फेकाटून सगळं देते फेकाटून. चला आता लय टाईम झाला भाऊ. बायको वाट पाहत असेल मग शिकावाचे गेले आले नाही. ए मनीषा काय करू राही? चल ना आवरलं का? काय म्हणताय? चल आवर. चल आपल्याला रानात जायचंय. हा कामं पडले रानामध्ये. चल हा का? मी मोटर चालू करतो तेवढंच आहे, लसूण काढून घे. बर हा हा हा. चल डबा बांधून घे रानात. चल रानात राहणार जायचंय. खाल्ल्या मळ्यात नाही का आपलं हा का? तिथं जेवण करू. हा. हा कोणता खाल्ला मला? कोणता म्हणजे? अरे आमराईचा मळा नाही का आपला खाल्ला. हा का? आणि मग आपलाच आहे ना नक्की? मग कोणाचा आहे तो? आपलाच आहे का पण? मग तू आजच आली काय नांदायला? आपला तुला माहिती नाही का रान कोणतं आहे तेव्हा आपलं? होता. आता आपला आहे का? मग आपलं नाही मग कोणाचं आहे? कोणाच आहे म्हणजे? म्हणजे माहिती नाही तुम्हाला? काय डोक्यात फरक पडला काय तवाल्या? तुम्हाला काहीच माहित नाही का? म्हणजे काहीच माहित नाही? मला नाही माहिती काही. काय मला येड्यात काढता का? काय झालं? येड्यात काढू राहिले काय झालं? म्हणजे मी एवढं घरातलं आवरायचं, तुमची भाजी भाकर उन्हात घेऊन यायचं हा. आणि तुम्ही मस्त बाळाला सोनं नाणं करून द्यायचं. सोन नाणं करू पैसे बाळांना द्यायचे, हटेली टाकून द्यायच्या, बकऱ्या घेऊन द्यायच्या. ए यार, तुझ्या डोक्यात काही फरक पडला काय? कोण म्हटलं तुला आजचं? हा? हा कोण म्हणलं? मी तुला लवकर रुपये देत नाही लवकर आणि तू म्हणते आणि लोकांच्या बाहेर काल पैसे देऊ. मग तेच म्हणते ना मी. मला टिकलीला पटकन देत नाही तुम्ही आणि पैसे मग काढून. आणि तिला बाहेर मी काल पैसे देऊ. आता मला काय कळत नाही ना काय आहे नेमकं काय चाललंय ते सांगा मला. तू कोणा कान भरले यारची? हा? हे कोण कान तुला वाटत का तो नवरा असा आहे म्हणून?
आता माझा नवरा काय करतो बाहेर मला काय माहिती, मी कॅमेरे थोडी लावले मळ्यात. सांगा ये चालला मग तू रानात, तुला नुसतं घर लागत हा? घर लागत घरातले काम सोडून दे. हा, बघ म्हटलं 10 वाजेपर्यंत आवरत आहे का मला घर? बाकी काय सांगायचं नाही, काय चाललं ते सांगा. कुठे काय चालू आहे? तुमचं काय चाललं? ए तो असं ठाक लागलं बरं का, माझं- जरा नीट बोल जरा. माणूस वैतागून येतं कामात त्याचं, तू घरी आले का टेन्शन देते म्हणजे माझं टेन्शन झालं. मी काय? काय तुला बोलायला इतक्या लागले दिवस तू इतक्या दिवस नाही टेन्शन दिलं, तुला आजच काय झालं? थोडं लेट झालं तर लगेच टेन्शन देऊ राहिली. होतं? लेट तुम्ही रोजच होता, आजच हा रोजच झालं. रात्रंदिवस लेट होऊ राहिले, का बरं होत आहे? का बरं होता म्हणजे? तुम्हाला काय बसच्या वाट बघत बसावं लागते का अरे तिथं? बसची काय ना, पण आता सारखे वारखे भेटले म्हणजे त्याच्या बसत बोलत होते मग 5-10 मिनिटं या टाइम का काही का लगेच आबी फोन केला लगेच तो जवळ आलं पाहिजे का? अहो हा? बायकोपासून काही लपवायला नाही पाहिजे माणसाचं. काय लपा बरं, काय लपवलं तो आपण मी सांग, काय लपवलं? हं? हा काय लपवलं मी? आले काय लपवलं? गटूडच आहे तुमच्या तुला डायरेक्ट. अरे शेतीमध्ये काही पीक पाणी करायचं असलं तर तुला विचारतो, खाल्ल्या वावरात काय करायचं, वरल्या वावरात काय करायचं, मग आंब्याच्या वावरात काय करायचं, त्या बेंदाच्या वावरात काय करायचं, सगळं विचारतो का नाही तुला? एवढंच हा? विचारता? बाकी एवढे पैसे आले तेवढे पैसे आले, हे कुठे एवढे इथं गेले ते तिथं गेले, का नाही सांग? म्हणजे खाताला पैसे तो आखून घेतो, हा. परत माल आपल्या का पैसे तो आखत देतो ते ठेवायला, हे पैसे मी माझ्या संग नेतो का मी? मालासाठीच ठेवता फक्त माझ्याकडे, बाकीचे बाकीचे म्हणजे बाकीचे उरसू अरे तो आकच आहे ना, तो खात्यावर टाकले बँकेमध्ये हा? माझ्या आणि खात्यावर. बाय जॉईंट खातं केलं का आपल्या दोघांचं? तुम्हाला वाटतं या अंकट्टा बहादूर आहे, हिला काही कळत नाही दोघांचे जॉईंट खात्यावर पैसे टाकले, डोक्याला टेन्शन नको घेऊ जरा. त्याच्यामुळे तुम्हाला आता आपले पोरं शिकू राहिले, अजून आता पुरीचं लग्न करावं लागेल हा? पैसे लागणार नाही पुरीला आपल्याला. एवढं ज्ञान घ्या नाही मग बायाला का बरं दान? कोणत्या बायला काय करायचं पुढचं जर बोलायचं तुला कोणा कार भरले मला सांग फक्त. पुरी आलतं की ना हा? यायचे 10,000 का ते माणूस एवढं सरळ वागव तरी तू अशी करीत राहते हा? काय काय म्हणजे काय? एवढं जोरात बोलायचं? कोण बोल अजिबात बोलायचं नाही तुला मला. कोणा कार भरली मला सांग, आजी- कोण आलतं इकडं? कोण आलत म्हणजे? बाय. कोणी आलं नाहीये. हा? काय सर बरं कळलं मला 4-2 दिवसामध्ये मग तुलाच दाखवतो मग. हा तू खोटं बोलत ना माझी, बोल एवढं काय कळायची गरज नाही, आले होते ती शिरपत भाऊ. काय म्हणणं आहे तुमचं? म्हणजे शिरपेराव आलता काय? हा हा बरोबर काय म्हणणं आहे तुमचं बरोबर सांगा. बरोबर आहे, मग तुझी चुकी नाही त्याच्यात, बरोबर आहे. काय तो चुकी येऊन नाही? बरं तू एक कान भरले हा. आणि बस आला का लगेच नवरा उपसायचा आहे की नाही? अरे तो शिरप्याला हेच काम आहे, अहो तुम्हाला काय- याच्या घरात जायचं, याचा नाच करायचा, बायकाचे कान भरायचे, परत बायका अशा चांगल्या राहिल्या का नवऱ्याचे कान भरायचे, नवऱ्याने लगेच घरी यायचं, बायकाला दापटायचं, त्यानं येऊन सांगायचं तुझी बायको अशी, तुझी बायको त्याच्याजवळ बोलत होती, लगेच त्याचं हे धंदे तेच आहे शिरप्याची. म्हणजे कधी असं लाव्या करतं का काय? लावा करतो तो हा का? मग. अरे तुला वाटत नाही का तुझा नवरा असा आहे का? तुझ्या शब्दाच्या पुढं कधी गेलो का मी हा? बाई आणि तू काय आल्या माव डायरेक्ट असे भडकले डायरेक्ट. अहो पण मग आता त्यांनी मला एवढं सांगितलं म्हटलं, हा? मग आता मला संशय येईलच ना, कोणती बाई असली तर संशय अरे येईलच त्याला ना. त्याची बायको सांभाळते आहे ना. हा ना हा आता काय सांगा तुला, तो दुसऱ्याच्या घराचा नाश करतोय. बाई पण त्यांनी मला किती काय काय सांगितलं. हा? हा? काय सांगितलं मला सांग. आता सांगितलं मागाशी तुम्हाला बकऱ्या घेऊन दिला टकीला, बकऱ्या त्या बकुळीला का कोणाला बकऱ्या दिल्या. गजरीला हा गजरीला भाकऱ्या आणि कोणाला तरी हॉटेल टाकून दिलं, तू आहे आणि त्या टकीला काय शेती दिली, यो बाबू. विकली म्हणे शेती आपली खालचं बर म्हणून तू म्हटलं. सांग जाऊ दे, जमीन जर वापायची असली तुला काय त्याची नाही माहिती आहे ना. आता जमीन जर वापायची असली ना तर नवरा बायको पोर समोर लागत आहे, त्यांचे फोटो काढावं लागत आहे बरोबर आहे. जमीन वापायची असल्या बरोबर. हा बरं जमीन कोण ओपील, मी तो विरायत ओपील का पोराची विरायत ओपील का? नाही. मग हे तर कळलं पाहिजे ना तुम्हाला. हा अहो. कोणाचं आहे काय ऐकायचं आणि घरी घरात वाद लावून घ्यायचे. पण मला काय वाटलं मी हा? अंगठा बहादुरी आहे तर म्हटलं तुम्ही मला न कळत ओपली बिपली का अरे तू अंगठे बहादूर पण मी हुशार आहे हा ना, ना. मला कळत आहे ना माय बायको अंगठे बहादूर आहे, मी काला तुला फसू हा. हा? तो विश्वासात घात नाही करणार, आणि तो आई बाप मला बोलणार नाही का काव जावं तुम्ही असं केलं हा महापुरीचा तुम्ही फायदा घेतला हा? बरं जाऊ द्या, आता मी आहे ना चुकले तुम्हाला बोलून, आणि आहे ना आणि चुकले नाही आता एवढं पुढे जर कोणाचं काय ऐकलं, नाही, कानाचा आणि डोळ्याचा ऐकणारच 4 बोटाचं अंतर आहे, एकदा ठेव. हा तसंच नाही ऐकणार मी आपलं त्यांचं संसार. सोडायला तुला दापा मारी मग घरात. हा बरं म्हटलं ना मी, आता लोकांचं ऐकून आपला संसाराचं वाटून येऊन देणार. हा मग ते समजलं तुला आता. हो, समजलं. आणि चाल घरामध्ये डबा बाद आणि चाल मळ्यामध्ये. बर हा चाल. काय चाललं वहिनी? अरे समा भाऊजी आले? हा हा काय नाही हो, हे पान पाचोळा एका साईडला लागुरले वहिनी ते कांदे लागुरले वाश यायला लागला.
वास यायला त्या लागले. दिवशी ना सहज पडलो आंब्याच्या झाडाखाली म्हणलं थोडी सावली आहे असा भानभाना वास यायला लागला ना नुसतं डोकं दुखत जाईल. तरी त्यामधले निवडलेत अहो चांगले, एकीकडे टाकले खराब एकीकडे टाकलेत, हा पण ते का? काय होतं वासच मारतात ते आपण दाबले जातात ना त्याच्यामुळे बहुतेक. हा ना. काय चाललंय? शिरपतराव कुठे गेले? ते कुठे सांगून जातो भाऊजी मला कुठे हा, ते जातात आहे कुठे नाही तर. आहे तो काय गाठका तिकडं चालूच राहते चाल. तेच तर. आणि ते तुम्हाला तर माहिती आहे आपल्याला कधी विचारायचं बी अधिकार नाही ठेवलं त्या माणसानं. हा का मला ताराच देतो का? जाऊ द्या चालायचं याच्यावर चाललंय काय करणार आहे मग आता. ते आहे बा. बरं आहे इकडं काय रानात फेरी मारायला गेले ते का येत आहे का? चाललो होतो. हा अच्छा. आठवलं का कस काय? काय झालं बोल ना. नाही अजून कुठं चाललो तू मग वहिनी दिसल्या वाकेला होत्या म्हणलं हा तुम्ही लगेच केलं सुरू बा. काय रे शिरपतराव काय काय तू असं बोलत मला काही कळत नाही नाही. नाही ती वाकली तू लगेच केलं चालू. नाही बोलून घेतलं इकडं म्हणलं का? लागुरले कांदे का? लागुरले म्हणलं. का? हं? का ग तुला तर लईच मला सांग बोलायचा कंटाळा येतो. अहो, हं? तुमच्यासोबत बोलायचं कंटाळा येतो. हं? जे तुमचं काम म्हणलं लपडे ए हायला काय शिरपतराव हं? यायला तुझ्या मी कमी पडलो का तुला काय तुमची मी जिबेला कमी हात पडलो का अहो तुमच्या तोंडाला काय हाड आहे का? मग? असं कोणासोबत काय बी बोलता. हा कसं काय आला? हाय डोम कावळा इकडं. अरे मग माझ्या वावरात चाललो होतो मी. वावरात सरळ जायचं उभं राहायचं काय काम आहे अरे दिसली बिचारी मग म्हणलं दोन शब्द बोलावा. झाले का जमा जमी झाली काय नीट बोलतो बोला. नाही शिरपतराव नाही झाली ना पाटापाटी ना. आज नको बोलू रे ते मला कसं तरी वाटतं कसं वाटतं असं आळवट घेतला ना हा हा मला लय असं मनातून लय वाईट त्याचा वाटत. काही दोष नाही हो जशाला तसं दिसत. नाही नाही त्याचा काही दोष नाही दोष त्यावाला आहे तू हाऊस होत नाही तेव्हा तू त्याला बोलून घेती तुम्ही आता तोंड सांभाळून बोला. एवढं माहितीये का आता त्याच्या नजरातून तरी नका उतरवू मला. हं? त्याच्या नजरातून सगळ्या गावाच्या नजरातून तुम्ही उतरू राहिले म्हणजे करता तुम्ही भराव मला लागू नाही राहिलं. नाही त्याच्या नजरेने उतर त्याच्या तुझ्या नजरेत त्याला बसितो आणि तुला सारखा पाहत राहील स्वभाव चांगला आहे वहिनीचा. हा नाही स्वभाव कोणा नाही म्हणत नाही ती म्हणून तू आला इथं. आयला शिरपतराव शेवटी जे नाही व्हायचं तेच झालं ना. नाही 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 अहो तुमच्या अशा वागण्या मला कोणी बोलणार आहे हा? का? बोलणार आहे नाही, बस झालं तुमचं. तरी वहिनी मी अंदाज पाहिले तिकडे फरे शिरपतराव कुठे काय विचारलं. येते ना बोलणार येते ना अहो ए ए, शिरपतराव अरे बोलणार येते ना इट का बरं हं? एक टाइम मला इथं जेवच घेऊन टाकायचे आता नको अरे, बायको असं नको करू राट करा तुला करता पण मला एक खापणार नाही असं तशी बी तुम्हाला कुठं मी गरज आहे हो. तुम्हाला तशी बी कुठं गरज आहे मी. तिकडं वाय नको त्याला चिटकू तो कोण त्याचं काय आहे का मग काय त्याला चिटकू आपण नको ना मारू जरी काही नाही म्हणतो माझ्या समोर मारशील तिला शिरपतराव. नसलं तरी मी तर जीव घेणारच आहे आज नाही नाही असं नको करू. मग आपण तो मी काय केलंय असं एवढं तो तुम्ही काय काम आम्ही सांगितलं ना मळ्यात चाललो होतो यार तुला एवढं समजत नाही चालतं शिरपतराव. असलं का नाही याला कामा बायकोची बोलला अरे असं थोडीशी आजच माणसं माणसाला खायला लागले का. उद्या बायको संग बोललो का घेतलं का तुझ्या बायकोचं नाव कधी मग त्याच्यात काय एवढं होतं माझी बायको जर काही काम करत असली तू जवळून चालला तर माणूस बोलतो ना सहज त्या. आम्हाला नाही ते सवय लागेल तुम्हाला खोडी लागेल त्या खोडी आपण दोन काय शब्द बोलले बोलत- कुठे बिघडलं. मग काय रे नाही हिचं कामच करणार आहे मी. हं? कोणाचं हिचं कामच करतो का बरं त्याचं काम नंतर कर त्याचं करतो ए! ते करतो यायचा नाला कर का? लवकर मला आहे, हा? तुला काय समज नाही मग काय मा बायको तुला पुढं डोळ्यानं पाहिलं तरी बोलायचं नाही का अहो, अरे तू तिकडे सारा तुऱ्यात करायला लपडे कावाली तोंड आवरा नाही तुम्ही. नाला कर तो माघार येऊ काय कळ लावली बा बायको जवळ येऊ काय कळ नाही नाही लावली मला मला येतं मिठू ते पहिलं ते ना तर ठेव हा. आधी मा पाय आमचं घरी का बरं मला काय उलट सुलट सांगितलं? इकडे काय आव तशी काय झालं काय झालं उलट सुलट का बरं सांगितलं मला माझ्या नवऱ्याबद्दल? काय रे हं? कोणाला बी हॉटेल टाकून दिले कोणाला शेळ्या घेऊन दिल्या कोणाला कामाला लावलं कोणाच्या पोराचे शिक्षण करून राहिलो हा कोणाला जमीन ओपली म्या का रे हा आता बोलले शिरपतराव त्याला आता अरे. लय टिंग हानीत होता. अरे तूच नालाय काय साऱ्या दुऱ्याचा आणि तू साऱ्या जगाला येड्यात काढतो काय आणि माझ्या घरी चांगलं चालू नवरा बायकोच आणि त्यात येऊ काड्या करून राहिला तू तुम्हाला नाही का राहते ना हॉटेल टाकायचं जेवायला जातच मारेल हा? जेवायला चाल म्हणून मग जेवायला चाल मारे तुला जेवायला बघ काय हॉटेल तिने टाकले का मी टाकून दिलं तिला हा हे कळत आहे का तुला तुम्हाला आता ना मला काय सहकार्य मी करीत जाईल बाबराव अरे इकडे मी सहज मळ्यात चाललो होतो हा आणि वहिनी दिसली बोला हा उपडचोळ म्हणतो लफडाय म्हणतो तुमचं आलं. अरे असं नाही 100% अरे याचे असं. 17 लपडे याचे 17 लपडे पहिल्या दिवशी मी रानात चाललो तेव्हा बायको या आंब्याच्या बुडा जवळ रडत होती एकटी मरडायला नाही तर काय करायचं ते? समजून म्हटलं बाई हे बघ त्याच्या डोळ्यावर धुंदी म्हणलो 4 दिवस नव्हती त्याची म्हणलो हा जाऊ दे करू दे माझ्या आजा काही लोक तोडून येते नाही म्हणलं बरं की नाही बरोबर आहे. हा पण कधीतरी एक दिवस तवाला होणार आहे तो नवरा चायला म्हणजे हा काय ते नालायक दिवस आहे. येणार आहे भाऊ. दोन बाबरा चाकू लावला होता बघा कोणा लावला होता एक जण इथं आणि मग
पैसे काढून घेतले की हा मी आता घ्यायलाच कळत पाहिजे रे तुमचे. तुझे पैसे नाही, तुझी किडनी काढून घ्यायला काय पाहिजे. टाळा एका टाळा मटर सुद्धा व्हायला मस्त. हा हा या बाया पाहिजे मला लय दंबर आता हा. युटर्न बिटर्न उचलली ती आहे ना नाही. म्हणे. मग खायला म्हणलं आता आपली तुम्ही बायको तशी नाही. मग हा, खरी लक्ष्मी आहे. हा? अरे तूच नालायक आहे, तूच साऱ्या दुनिया तुला जग नालायक दिसत. हा? सगळे लपडे करता आणि लोकांचे घर तोडायचे काम तुमचे. तू आयला बायको मला घरात घुसून जायना जेवायला द्यायना अशी उपस सुटली माव. हे असे कामं धंदे करता का तुम्ही? आठवलं काय आमची या धर्म नाही हॉटेलला खायची. आता कसं कांडावला हा? हा जर याच्या पुढे जर मा घरी आला मा बायकोला जर एका दोन जर सांगितलं ना दाताला पाहून टाकेल धावले जीप कापून टाकेल. नाही आता येऊ द्या तुमच्या पहिले मीच तर दाताड पाडते त्यांची. हा. होय नाही ऐकायचं रे अशा माणसाचं. आता आहे ना मीच दाताड पाडते त्यांची. येऊच द्या घरी फक्त. घरात सांभाळ daring सांभाळ बायको जरा लपडे बिपडे दे सोडून आता स्वतःचा पाय परपंच जरा पोरं लग्न जोगती तिला आता. नाही आता ते सुधारलेत बरं नाही, मी तेल जलातच घालणारी जीबान ती बरं लय वैतागले भाऊ मी या संसाराला लय वैतागून गेली लगे. याच्यावर केस कर वय केस हा, कर. केसच अरे पोरी करणार. हा. केस हा. कर. दे टाकू सेंटर पोलीस स्टेशनला बरं. हा लय माहिती का असं वाटलं आज सुधरेल उद्या सुधरेल पण ती जिंदगी हे दुसरा चालली. पाहू तू पण काय रे बा आता एवढं सुधारलं आता किती सुधारलं. बघितलं का काय निर्लज्ज माणूस आहे का तुझा. दुसऱ्या डोक्यामध्ये तंबाटे तू भरले. ना सुधारला नाही तू सुजत चालला हा सुजला सुजला. तुझा परातला तवाला आता ती. हा पापाचा गाडा तवाला भरला गाडा आता हा. पुढील एक दिवस. बर का तू पण लक्ष द्यायचं ना बाई जरा अशा हे नवरा बायको एवढा बॉम्बलावाणी झाली आणि तू चालला सुजत लक्ष किती देऊ तिला खायला बिचारले सुखच नाही ना. काय भेटत हा, काय करेल मग. बिचारी पोट गेलं पार खोल खोल. मन तिचा असं जोर होता झाले बिचारी असे. हा. हा ना. हा? ये बा बायकोला भेटत कसे टवट मग. हा हा घेतो इकडे तिकडे हात मारून. मग काय चल बाय माणसाला काय लागत लगेच हा. पोटाला सटकून चाललेलं. पोटाला खायला पडवर आता काय पळायला पाहिजे तिरपा आठवलं ते त्याला माहिती मी हम्म आपण लोकांच्या पर्पस राज करतोय म्हणजे काय काड्या बिड्या घातल्या काय मग ते बा बायकोच्या एका जो कान भरली तू काय काय अरे तो सांगितलं. गजरीच्या शाळा घेऊन दिल्या म्हण शांतीला कामाला लावून नाही दिलं. रे एवढा चांगला माणूस आहे. काय करतो माहितीये का हा काड्या करतो. यानं त्या गणपतरावची बायको म्हातारपणी काढून दिली रे. हा हा फार तिची केस चालू आहे कोर्टात. सांगा. अरे बापरे. नातीच्या संग विंडतोय हा सांगा आता मग तरी याच्यापेक्षा मोठी मग स्वतःचं घराचा वाटवळ हा करायचं दुसऱ्यांचं करायचं. याला बाई म्हणलं हा नुसता हा, आधी 4-5 बाय मला तर वाटतं वहिनीला काहीतरी डोकं लावायला आला असेल. काय तुम्ही एवढे 4-5 बाया. नाही रे बाय बायको नाही सापडत नाही सापडणार नाही मला माहिती आहे. हा बाय बायकोची गॅरंटी देतो बरं, येऊ का मी चाललो होतो माळ्यामध्ये. चालेल. चला मग चला. हे चाल घे चल